श्री गुरुदेव. मी आली बघा शेतात. मला शेतात यायला बराच उशीर झाला आज. मक्काच्या प्लॉटवर पाणी लावलंय, स्प्रिंकलर चालू आहे बघा. हे आपल्या गायींसाठी मक्काचा प्लॉट केलेला आहे. ह्या साईडला लावलाय बघा घास. आता मी आले घासावरची दारी बदलायला. टॉम पण माझ्या बरोबरच आलाय. टॉम, काय तुझं काम होतं रे बाबा? आहो, पाणी निघलं असं काय खाल्ला काढल्या विहिरीतलं. पाणी लय कमी चालायला लागलंय ना इकडं. लय थोडं थोडं चालायला लागलंय ना, वाजायला लागली नळी पण. गाईंचा बघा मस्त आराम चालू इकडं. चला आता मला पण रानात यायला उशीर झाल्यामुळं मला पाणी भरून घ्यायचंय. टाक्या रिकाम्या झाल्यात आणि कुटी पण करून घ्यायची. कडबा घेतलाय आणून मी सगळा. आता म्हणलं चला कुटी करून घ्यावं आधी, परत पाणी भरायचं. 4ला लाईट जाती. घास कारण ह्या पेंड्या मोठ्या असल्यामुळे पण घास अडकत असावा. माझी झाली बघा आता कुटी करून. आता एवढ्या सर्व गाईंना सांभाळणं म्हणजे काही जोक नाही, कारण कष्टही खूपच करावं लागतं. आणि एवढ्या सगळ्या गाईंना खाण्यासाठीचं नियोजन, वैरणीचं नियोजन खूप प्रमाणात ह्यांना खायला लागतं. आणि हे पूर्ण ह्यांचं स्वच्छ असं चांगलं असं नियोजन करावं लागतं. कारण आपल्या शेतकऱ्याला कष्ट केल्याशिवाय पर्यायच नाही. कारण शेतकऱ्याला फक्त कष्ट हाच पर्याय आहे. आणि त्यातूनही बघा दुधाला दर किती इथं, पण करणार काही विलाज नाही शेतकऱ्यानं. दूध धंदा म्हणजे खरं तर मी तर म्हणन तारावरची कसरतच आहे एक शेतकऱ्यासाठी ही दूध धंदा म्हणजे. कारण काही राहत पण नाही. पण कसं आहे आता ही काय करायचं काय शेतकऱ्याने, जोडधंदा व्यवसाय म्हणून ही चलतंय.